नमस्कार. महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजची वेगळी आपली जर्नी होते. परत एकदा आपण मागच्या वेळेला पाहिलं उरण ते CBD बेलापूर. आज आपण बोलतोय वाशी ते ठाणे. हा प्रवासाचा मार्ग आहे. वाशीवरून ट्रेन पकडतो ठाण्यासाठी आणि कोणते किती स्टेशन येतात ते तुम्हाला सगळं सांगतो मी. या सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. किती तासाची किती मिनिटाची जर्नी वगैरे आहे ती सगळं तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर स्टेशन हे पण सिडकोच्या अंडरटेकिंगमध्ये आहेत. जायची तिकीट काहीतरी सिंगलची तिकीट 15 रुपये नाही, रिटर्नची 30 रुपये असं हा तिकीटाचा रेट आहे. आता तर आपण ठाणा ट्रेन पकडूया. इथूनच रिटर्न होते ठाणा टू वाशी आणि तुमचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो. ही वाशी स्टेशनचं बाहेरचं म्हणजे वाशी स्टेशनची बिल्डिंग आहे. ही खूप सुंदर बिल्डिंग आहे. सिडकोच्या म्हणजे देखरेखी खाली म्हणजे प्रश्न येतात. स्वच्छता साफसफाई वगैरे होते. स्टेशनच्या बाहेरचा परिसर वाशी स्टेशनच्या. वाशी स्टेशनमध्ये आपण एंटर होतो. आता प्लॅटफॉर्मला जायचं. अंडरग्राऊंड रस्ते भुयारी मार्ग आहे त्याचे. ट्रेन तर लागले 2 ट्रेन आहेत, एक 40ची एक आणि एक 21ची आहे. स्टेशनमध्ये एंटर करतोय आपण प्लॅटफॉर्मवरती. ट्रेन आले. हीच ट्रेन पकडायची आपल्याला 1:21ची. ही पकडून आपण ठाण्यासाठी प्रवास करूया. सिग्नल दिलंय आपल्याला. वाशी स्टेशन परिसर. परफेक्ट टाइमला ट्रेन सुटली 1:21ला. अगदी टाइमावरती ट्रेन आहे. आता वाशी स्टेशनवर आपण बाहेर निघतोय. आणि समोर तिथे पनवेलला जाणार ट्रेन. चेंज करतो आपण. आणि आता पुढचं स्टेशन येतोय आपला सानपाडा. जवळच अंतर आहे, जास्त अंतर नाही येतो स्टेशनचं. सानपाडा स्टेशनला आपण एंटर करतोय. सानपाडा स्टेशन एंटर करतोय आपण आता. खूप सुंदर स्टेशन आहे. क्विकचा टायमिंग आहे पण 1:24ला ट्रेन पोहोचली आहे. 1:25 झाले परफेक्ट. 2 ते 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आपण आता निघतोय तुर्बा स्टेशनला पोहोचू. ट्रेन सुटली आता तुर्बा स्टेशनसाठी. पुढील स्थानक तुर्भे. तुर्भा स्टेशन आता येईल 1-2 मिनिटातच. ही आपल्याला 1:40ची ट्रेन पास होते. 1:40ची रिटर्न होते वाशीवरून. हे मुंबई साईडचे ब्रिज आहेत. मुंबई पुणे हायवे ब्रिज आहे. आणि आपण जस्ट तुर्भा स्टेशनला एंटर. ट्रेन आपली 1:29चा टायमिंग आहे. परफेक्ट 1:29लाच पोचले तुर्भे स्टेशन. खूप असते तुर्भा स्टेशनला. स्टेशन परिसर सगळा. आता तुर्भा स्टेशन क्रॉस करून आपण पोहोचतोय पुढच्या स्टेशनला. तुर्भा स्टेशन सोडलं आणि हे ठाणे पुणे हायवे ना, ठाण्याला जाणारा रस्ता हायवे
हे ठाण्याला जाणारा रस्ता आहे, ठाणा हायवे. पुढचं स्थानक आहे तो कोपर खैराणे. आज पाऊस नाही, एक चांगलं आहे, पाऊस नसल्यामुळे म्हणजे व्हिडिओ करायला बरोबर वाटतं, छान वाटतं जरा. वातावरण पावसाचं आहे पण अजून त्या पाऊस आला नाही. आता कोपर खैराणे स्टेशनसाठी आपण एंटर करू. ठाणे मुंबई हायवे, सुंदर बिल्डिंग आहे तिकडे, पण खूप छान डेव्हलपमेंट झालंय वाशीला आणि जुनं आहे, खूप वर्ष झाले. दुसरी एक ट्रेन आपला पास होते. जबरदस्त आहे, सगळं कॉर्पोरेट ऑफिस आहेत त्या साईडला. कोपर खैराणे स्टेशन येतो आता, मला एंटर करतो आपण कोपर खैराणे. एक 33चा टायमिंग आहे, पण एक 34 झाले. 1:33चं टायमिंग आहे. ट्रान्स हार्बर लाईन आहे. आता गर्दी नाही, पण सकाळी गर्दी असते, पब्लिक चढते करते. दोन्ही साईडला स्टेशन असल्यामुळे चांगलं आहे, स्वच्छ स्टेशन आहे पण कोपर खैराणे. कोपर खैराण्यावरून आपण सुटे ट्रेन जस्ट बरोबर छान हिरवळ आहे तिकडे पण. आता येईल नेक्स्ट स्टेशन घनसोळी. मालगाडी पास होते. आता येतं घनसोली स्टेशन आहे. घनसोली स्टेशन एंटर करतो आपण. आहे 36चा टायमिंग आहे आणि ती आली 37ला. घनसोली स्टेशन हे पण स्वच्छ स्टेशन आहे, पब्लिक उतरते आणि कमी पब्लिक आहे आज, म्हणजे कसं दुपारचं टायमिंग आहे म्हणून. सकाळच्या टायमाला पब्लिक खूप असते, ते उतरायला प्रॉब्लेम होतात. मी घनसोली स्टेशनवरून ब्रिज वाशी मुंबई साईडला आहे. स्वच्छता आणि सुंदर, खूप मौसम चांगला आहे आजचा. नेक्स्ट स्टेशनचं रबाळे. रबाळे स्टेशन एंटर करू आपण. रबाळा स्टेशन आला. एक 39चं टायमिंग आहे, पण 40ला आले. हे रबाळे स्टेशन. आपल्या स्टेशनवर पब्लिक उतरते चढते. रबाळे स्टेशनवरून आपण निघालोय, ट्रेन निघाली म्हणजे. ऐनवेळी स्टेशनला आपण एंटर करतोय. ऐनवेळी स्टेशन 1:42चं टायमिंग आहे. 1:47 लेट आहे. ऐनवेळी स्टेशन
म्हणजे सगळे वेगवेगळे डिझाईनचे स्टेशन आहेत. सकाळी ह्या दोन्ही लाईनला खूप गर्दी असते, म्हणजे ठाण्यावरून यायचं म्हणजे मुश्किल मुश्किल काम असतं. सुटली आपल्या ऐरोलीवरून स्टेशनवरून ऐरोली स्टेशनवरून ट्रेन सुटली. आता येईल दिघा माझ्या अंदाजे. हे सगळे कॉर्पोरेट ऑफिस. ट्रॅफिक आहे खूप ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची. दिघा गाव स्टेशन आहे. दिघे गाव त्या साईडला स्टेशन असल्यामुळे मी उतरू शकत नाही. तुम्हाला दाखवतो इकडनं. हे दिघा गाव स्टेशन आहे. स्टेशन त्या साईडला मी म्हणून प्लॅटफॉर्म त्या साईडला जरा उतरवू शकत नाही, कारण लोकांना त्रास नको चढायला वगैरे असं. दिघा गाव स्टेशनवरून ट्रेन निघाली. याच्यानंतर स्टेशन येतं आपलं ठाणे, लास्ट आणि शेवटचं डेस्टिनेशन. त्याच्यानंतर स्टेशन येतं आपलं ठाणे लास्ट स्टेशन. खूप सुंदर सफर आहे. इथे खूप झोपडपट्टी ती हटवली, तोडून टाकली, कारण नवीन काहीतरी एक ट्रॅक पडते ती दिवा ते पनवेल किंवा दिवा ते वाशी असं काहीतरी असेल. अशा प्रकारे आपण ठाण्याला पोहोचतो आता. बरोबर ठाणा स्टेशनला पोहोचतो आपण आता. इंटर करतोय ठाणे स्टेशन. ये खूप चढायला, बघूया कसं काय वाटतं. एंड ठाणे स्टेशन. एंड ठाणे स्टेशन. अशा प्रकारे आपली ठाणा स्टेशनला सफर संपते. इथेच आपला व्हिडिओ थांबवतोय. व्हिडिओ कसं वाटलं, काय कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा. सबस्क्रायबर असेल सबस्क्रायबर करा. आणि ठाणा स्टेशनला आपली जर्नी थांबवतोय. मिळूया पुढच्या प्रवासामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.